जे बी फोर व्हीलर असतील, आयशर असतील, ट्रक असतील, याचं वजन किती असतं याचा अंदाज असतो. मॅक्झिमम त्याचा बल किती असतो, 1200 असतो. तर एवढं वजनाची वाहनं जात असताना हा पूल टिकला पाहिजे आणि याचा अंदाज आला पाहिजे. त्या अंदाजाने या ठिकाणी सळई वापरली पाहिजे. या पिलरमधलं अंतर कमी झालं पाहिजे. आणि म्हणून आता जी रिपेरी चाललेली या पुलाची अवघ्या 5 वर्षामध्ये 4-5 ठिकाणी तो तुटलेला आहे. तर आम्ही एक असा प्रयोग करतो की हे एस टी जात असताना हे असा थरथर व्हायब्रेट करत असतो आणि व्हायब्रेट करतो तर तो पुन्हा दुसऱ्या वाहनाचा भार पेलेल का. आता एस टी सिंगल गेली, पण जर हे तयार झालं तर इथून एकदा एस टी जाईल, दुसरीकडनं ट्रक जाईल, हा भार पेलेल का. म्हणून आम्ही या ठिकाणी या सड्यांवर उभा आहोत. तर आम्हाला असं वाटतं की बाजूला एस टी गेल्यावर इथं मस्तपैकी व्हायब्रेशन होतं, मोठं थरथराट निर्माण होत असतो आणि भीती वाटते की आपण पडून जाऊ की काय खाली. तर म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी एक इंजिनियर ठेवला पाहिजे. आणि आता तुम्ही रिपेरी करतायत तर त्याला आणखी एक पर्याय आहे, या पिलरमधलं अंतर कमी केलं पाहिजे. 2 पिलरमध्ये एखादा एक्स्ट्रा पिलर उभा केला पाहिजे. मला वाटतं तूर्त हा एक चांगला सजेशन आहे, चांगला पर्याय आहे. कारण जे झालं तुमच्याकडनं चुकलं, तुम्ही कण नफा घाला, मंत्र्यांना आमदारांना लाच पण दिली, पण त्या लाचचा पैसा जमा करा आणि इथं मध्ये पण पिलर टाका, म्हणजे त्या पुलाचं आयुष्य 15-20 वर्षे वाढेल.